हेलो गाइस, तो आज हम जा रहे हैं मल्हारगड किल्ला देखने। मल्हारगड हा मराठी किल्ला, महाराष्ट्रातील किल्ला असल्यामुळे आज मी मराठी भाषेत ब्लॉग बनवणार आहे। तर मल्हारगड हा महाराष्ट्रातील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला आहे, ज्याची निर्मिती सुमारे 1757 ते 1760च्या दरम्यान झाली आणि हा पुण्यातील सगळ्यात जवळचा व मजबूत किल्ला आहे। इथे तुम्ही लहान मुलांना सुद्धा घेऊन जाऊ शकता व त्याचबरोबर इथे तुम्ही अर्ध्या गडाच्या अर्ध्यापर्यंत गाडी सुद्धा घेऊन जाऊ शकता। हा किल्ला अतिशय सुंदर, सुरक्षित व जवळ आहे। सासवड जवळील सोनेरी गावाच्या परिसरात असलेल्या या किल्ल्याला सोनेरी किल्ला असेही म्हटले जाते। मराठा साम्राज्यात उत्तरार्धात पेशव्यांच्या काळात या किल्ल्याची उभारणी केली होती। या किल्ल्याचे बांधकाम सरदार कृष्णराव कंसे यांनी केले होते, त्यामुळे त्यांच्या नावाची खाली हॉटेलही सापडेल। तर मल्हारगड हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे आणि तो दिवेघाट आणि पुणे सासवड या महत्त्वाच्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता। तर त्याला जाण्यासाठी आपण चोर दरवाजातून आलेलो आहोत। तर चोर दरवाजातून जो रस्ता आहे त्यातून आपण पावले वाट असं जाऊ शकतो। तर या किल्ल्यावर पोहोचल्यानंतर आपल्याला मजबूत तटबंदी, बुरुज आणि जुन्या वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात। गडाच्या माथ्यावरून आजूबाजूला सुंदर सह्याद्री आणि सासवडचा परिसर बघायला भेटतो। त्याचा अप्रतिम नजारा असतो। आणि आता पावसाळा आहे, तर पावसाळ्यात तर मल्हारगडचा परिसर हा हिरवाईने अक्षरशः न्हाऊन निघतो। तुम्ही बघू शकता हा परिसर अतिशय हिरवळ झालेला आहे। मल्हारगड हा फक्त एक किल्ला नाही, तर एक आठवण आहे। तर हा जो तुम्ही बघत आहे हा चोर दरवाजा आहे। तर आपण या चोर दरवाजाच्या रस्त्याने गडामध्ये शिरणार आहोत। तर पूर्वीच्या काळी जेव्हा आक्रमणाच्या दृष्टीने हा चोर दरवाजा बांधला गेला होता, याची उंची खूपच कमी आहे। त्यामुळे आपल्याला इथून खाली जावं लागते आणि त्यामुळेच आता जे पण इतिहासप्रेमी असतील, ट्रॅकिंग प्रेमी असतील आणि निसर्गप्रेमी असतील, त्यांनी एकदा तरी या मल्हारगडाला नक्की भेट द्यायला पाहिजे। तर असं करत आम्ही या गडावरून आम्ही बाहेर म्हणजे चोर दरवाजातून आम्ही गडावर पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता की इथे सध्या रिमझिम पाऊस पण चालू होता। तर त्या रिमझिम पावसामध्ये आम्ही फिरत होतो व आम्हाला अतिशय सुंदर वातावरण वाटत होतं, कारण अतिशय सुंदर वातावरणात अतिशय छान वाटत होतं। त्यामध्ये आम्हाला ही एक खोली दिसली। ही खोली ही अतिशय म्हणजे जेव्हा हा वाडा शोधला गेला, हा जो मल्हारगड किल्ला शोधला गेला, त्याच्या सर्वात शेवटी ही खोली शोधली गेली। त्यांना म्हणजे जेव्हा हा गड पूर्ण बुजला होता, जेव्हा त्याचे बांधकाम परत सुरुवात केली बांधकाम करण्यासाठी, तेव्हा त्यांना ही दोन पायऱ्या निघाल्या। मग त्या एका पायरीपासून त्यांनी पूर्ण खोली रिकामी केली। पूर्ण याच्यात दगड भरलेले होते, त्यांनी पूर्ण रिकामी केली। व हे जे तुम्ही बघत आहात हे एक तळ आहे। हे अतिशय सुंदर तळ आहे। हे तळ जे आहे त्याचं पाणी पिण्यासाठी योग्य नाहीये, पण वापरण्यासाठी ते वापरलं जातं। आणि त्याच्यासोबत इथे 4-5 विहिरी सुद्धा आहे। आणि ही इथे शिवाजी महाराजांचा म्हणजे महाल होता, त्यामुळे तिथे प्रतिमा ठेवली आहे। आणि हा जो बघत आहे तो मेन दरवाजा आहे। हा मेन दरवाजा आहे। इथून सोनेरी गावातून इथे म्हणजे ह्या दरवाजापर्यंत यायला डायरेक्ट रस्ता आहे आणि त्या तिथून आपण एंट्री करू शकतो। मल्हारगड हा जो किल्ला आहे तो आकाराने फार मोठा नाही आहे, पण त्याची बांधणी तष्करी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या किल्ल्याभोवती दुगडी आणि तटबंदी बुरुज आहे। जसं तुम्ही बघू शकता, किल्ल्यावर प्रवेश करतानाच जुन्या वस्तूंचे अवशेष, तटबंदी आणि किल्ल्याची संरक्षणात्मक रचना तुम्हाला पाहायला भेटेल। आता इथे एकदम आपण वरती गडाच्या माथ्यावर आल्यावर आजूबाजूचा सर्व परिसर दिसतो आणि ह्या ज्या पायऱ्या आहे त्या पायऱ्या आता बुजलेल्या आहेत काही दिवसामुळे, म्हणजे पाण्यामुळे त्या पायऱ्या बुजल्या गेल्या होत्या।
तर सर्व असा सुंदर वातावरणाचा आनंद घेत आम्ही सर्व किल्ल्यावरती भ्रमण केलं आणि पूर्ण मल्हारगड किल्ल्यावरती तिथे अतिशय सुंदर जागा होती. तर आम्ही तिथे पूर्ण ब्लॉक केले आणि सुंदर सुंदर फुलं बघितले. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे मल्हारगड किल्ला हा विशेषतः दिवेघाट आणि पुणे सासवड या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता. पण आजकाल तिथे अजूनही आपण तिथून आपल्याला दिवेघाट आणि सासवड हा पूर्ण परिसर या किल्ल्यावरनं दिसतो. तसा हा किल्ला अतिशय निसर्गरम्य आहे, त्यामुळे तुम्ही सर्व लहान मुलांना पण घेऊन जाऊ शकता. व त्याचप्रमाणे आपला हा आजचा ब्लॉग आपण शेवट करत आहोत. तर तुम्हीसुद्धा पर्यटन स्थळी या आणि इथे सोनेरी गावातून आले तरी तुम्ही किल्ल्यापर्यंत जरूर पोहोचाल आणि या किल्ल्यावरच्या रम्य वातावरणाचा आनंद घ्या. आणि हे जे मल्हारगडच्या पायथ्याशी असलेले सोनेरी गाव आहे, हे देखील ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. तर तसं आम्ही ह्या किल्ल्यावर खूप ब्लॉग्स बनवले. आमच्यासारखे तिथे अनेक ब्लॉगर्स पण होते आणि तुम्ही बघू शकता पूर्ण इथे किल्ल्यावर 2 मंदिरं सुद्धा आहेत. जुने पुरातन काळातील मंदिरं आहेत तिथे. आता ते सध्या बंद आहे. जर तुम्ही आले तर ते ऑगस्ट महिन्यात ते ओपन होतात, तेव्हा तुम्ही त्याचं दर्शन घेऊ शकता. तर अशा तऱ्हेने आपण आपला हा मल्हारगड किल्ला हा ब्लॉग पूर्ण केलेला आहे. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया अशाच मनोरंजन माहितीसह पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता तुम्हाला बाय बाय मित्रांनो. बाय 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 गाईज.